चालू आहे. तुम्ही बरेच उदाहरण देता तुमच्या ह्याच्यात. मित्र पक्षांची जे काय तुमचा अजेंडा असतो त्याच्या विरुद्धही चालू आहे असं दिसतंय. काय असं आहे, आम्ही सरकार बरोबर आहोत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहोत, शेतकऱ्याच्या भल्यासाठी आहोत. एक गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की आज राज्यामध्ये कांद्याचा प्रश्न उग्र म्हणून पुढे आलेला आहे, परंतु कांद्याच्या बाबतीमध्ये सरकारनं सकारात्मक आणि चांगला निर्णय घेतला. जे चांगलं आहे त्याला आमचं चांगलं म्हणण्याचे दानत आहे. 16 रुपयानं कांदा खरेदी करायचा मार्केटमधून जो निर्णय झाला तो ऐतिहासिक निर्णय आहे. अजून त्याच्यामध्ये काही किंमत वाढेल, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कधी सुद्धा शेतकऱ्याच्या कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये बाजारात उतरून खरेदी झालेली नव्हती. उलट कांद्याचा भाव वाढल्यावर दिल्लीमध्ये काँग्रेसनं कांद्याचं फुगा हव्यात सोडलं आणि सत्ता उपभोगली. आणि म्हणून मला वाटतं की जे चांगलं काम आहे त्याला आम्ही चांगलं म्हणू. माझ्यासमोर या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला बोललो की देवाभाऊ सारखं दूरदृष्टी असणारं नेतृत्व या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक योजना राबवत आहे, परंतु या धोरणामध्ये ते का कच खात आहेत हा प्रश्न त्यांना का कळला नाही हे सुद्धा मला न सुटलेलं कोड आहे. का न्यायालयात जायचं? कायदा सरकारनं केलंय, हे म्हणतात सरकार शेतकऱ्यांचा आहे. मग सरकार शेतकऱ्यांचं असलं तर हिनीच निर्णय घेतला पाहिजे. आम्हाला का धडका घ्यायला लावता? न्यायालयात जावा, ह्याच्यात जावा, त्याच्यात जावा, पूर्ण चुकीचं चाललंय. म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत सरकारला. हत्याबंदीचा कायदा आहे तो पश्चिम बंगाल मधली जे मंत्री आहेत ते म्हणतात की 14 वर्षानंतर तुम्ही सर्टिफिकेट आणलं तर तुम्ही ती गई कापायला देऊ शकता, असं या सरकारमध्ये. मग ही कायदा असा का तिकडे वेगळा इकडे वेगळा? अरे बाबा, वर्षानुवर्ष आम्ही जनावर पाळतो, ह्यांना डोकं फिरलंय सगळ्यांचं. ह्यांना मला सांगायचं आहे, शेळ्या, बोकडं, मेंढ्या हजारोनं रोज कापते ती. शेळ्या सफाईला पाहिजे होत्या, मेंढ्या सफाईला पाहिजे होत्या, बोकडं सफाईला पाहिजे होती, कोंबड्या तर ट्रकानं खाते ती, कोंबड्या सफाईला पाहिजे होत्या त्या. अरे का शेळ्यांची संख्या जनगणनेमध्ये बोकडांची संख्या वाढली का घटली नाही? ती कापलं म्हणून घटतवी तेव्हा ती. असं त्याचं शास्त्र नाही आहे. कारण पूर्वी देशी गाय याची संख्या होती. याचं कारण पूर्वी संकरित जातीच्या गायी नव्हत्या. लोक देशी गाय पाळायचे, दूध बी व्हायचं, शेण बी व्हायचं, आणि तिच्या पोटाला येणारा जो खोंड आहे तो अवताला चालायचा. कारण शेतकऱ्याची शेती ही बैलाच्या खांद्यावरती होती. आता यांत्रिकीकरण झालं, या बैलाचं काम कमी झालं. बैल नांगरायचा पूर्वी, तो नांगूर थांबला. या कोळप्याला बैल असायचा, डुब्याला बैल असायचा, पाभरीला बैल असायचा. आता ह्या न कळणाऱ्यांना काय सांगावं बैल कवा आणि कसा वापरत होती ती, काय लक्षात आलं का? आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं देशी गायी कमी झाल्या ही यांना समजणं झालंय. संकरित गायी वाढल्या का तर दूध आणि शेण मिळतं या. आणि म्हणून मला वाटतं जगामध्ये सर्वात जास्त जनावरांचं मांस भारतामधून निर्यात होते. एकीकडे गोवंशमध्ये कायदा करायचा आणि दुसरीकडे निर्यातीमध्ये भारत 1 नंबर. ही काय विरोधाभास आहे? भारत जगामध्ये मांस निर्यातीमध्ये नंबर 1 वर आहे. आपल्याला परकीय डॉलर आज मांस निर्यातीतून मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत. परंतु प्रॉब्लेम हिंदुस्थानात काय झाला आहे, सत्ता जातीपातीतून मिळते, सत्ता मातीतून मिळत नाही. हा एक आभास आमच्या राज्यकर्त्यांचा तयार झालेला आहे. ज्या दिवशी सत्तेचा रस्ता मातीतून जाईल त्या दिवशी त्यांना कळेल की शेतकरी नावाची बी एक जात या राज्यामध्ये आहे, या देशामध्ये आहे. नाही, मला माझ्या शेतकऱ्याची भीती वाटते की त्याचा प्रपंच चालणार कसा, त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण कसं होणार. तो अशा पद्धतीनं जर व्यवसायामध्ये सरकारनं हस्तक्षेप केला तर माझा शेतकरी कोलमडेल, मोडेल, याची मला भीती वाटते. आणि मला आता असं वाटतं की सरकार नावाच्या भीतीवर जाऊन आता डोसकं धडकावं आणि डोकं फोडून घ्यावं, मग तर ह्यांना अक्कल येते का नाही. अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं वेदना प्रचंड माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला होत आहेत. मी 350 किलोमीटरचा प्रवास करून मी इथवर धावत पळत परतूर तालुक्यातनं या ठिकाणी मी आलो. याचं कारण, अरे माझा शेतकरी भोळा भाबडा
तुम्ही त्याला तिची जनावर तुरुंगात घालायला निघाला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की शेतकऱ्याची जनावरं सुद्धा कैद होऊ शकतात, तुरुंगात जाऊ शकतात. हे पहिल्यांदा घडायला लागलंय. हा अन्याय आहे शेतकऱ्यावरती. मी माऊलीला आमच्या धन्यवाद देतो. माऊलीला म्हणलो तुला चांगलं काम मिळालं लय दिवसानं, तू इथं थांब. बिचारा वैरण घालत बसला राखण करत, पण माऊली हे कायम काम करावं लागेल तर गावगाडा वाचेल. सरकारने बाबा करून घ्यायचं सोडून रस्त्यावर तुम्ही बोलून चांगला काय प्रश्न विचारला. 288 आमदार आहेत, बोटावर मोजणार इतके आमदार या प्रश्नावरती बोलत आहेत. बोटावर मोजण्या एवढी अनेक आमदार मूग बिळून ग बसलेली आहेत. आज शेतकरी प्रचंड हवादिल झालेला आहे. आणि माझ्या सरकार चळवळीतला 30-35 वर्षाचा कार्यकर्ता या सरकार समोर खऱ्या अर्थानं मी हातबल झालोय. हात टेकली ती का ह्यांना कळत नाही, का शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजत नाही. अरे शरद जोशींनी काय याबद्दल मांडणी केली, शरद जोशी काय बोललेले आहेत याचा अभ्यास निदान माझं राहून दे, शरद जोशीचा तरी ऐका. अरे हे सामान्य गरीब शेतकरी काय करावं यानं, ह्याच्या अंगावर कपडे नाही दुसरं उठाय ते काय करावं यानं. आता हा शेतकरी इथं जनावर बांधून बसलाय, काय ह्याच्या अंगावर मुठभर मास नाही, काय करावं यानं. इथं वैरण घालत पाणी घालत उघड्यावर झोपावं. उद्या गोशाळेत जनावरं गेली, वर्षभर जनावरं सुटत नाहीत. गोशाळा दिवसाला एका जनावराला 1000 रुपये दर लावती. वर्षाचा 3 लाख 3.5 लाख रुपये होती ती. कसा देईल तो 3.5 लाख रुपये गोशाळेला. हा धंदा झाला या महाराष्ट्रामध्ये. अरे गोशाळावाला तुम्हाला लय गाई म्हशी पाळायची तल्लप आहे, बाजारात जाऊन विकत आणून पाळा ना गाई म्हशी. तुमची तल्लप शांत करून घ्या ना. शेतकऱ्याची फुकट जनावर का घेऊन निघाला. कायद्याचा दुरुपयोग होतोय. आता शेवटी सरकार की या गोष्टीकडे लक्ष द्यावं. राजू शेट्टीने आरोप केला होता की यांचे माखलेत हात ड्रग पेडलर बरोबर देवेंद्र फडणवीस. म्हणजे ते खरं तसं वाटतंय का? म्हणजे कशाचा राजू शेट्टी म्हणाले होते की ड्रग्स पेडलर मध्ये सरकारचे हात माखलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सहित. त्यांनी ह्याच्याकडे लक्ष नाही. आता ते त्यांचा त्याच्यामधला काही अभ्यास असेल, त्यांच्याकडे काय आकडेवारी असेल ते त्यांना विचारलं तर ते सविस्तर सांगतील. सरकारवरती दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. असं राजू शेट्टीने तुम्ही परत एकत्र येता. मी एक आहे, मी सांगतो की माझं एक धोरण आहे. तुम्हाला अलीकडच्या काळात सगळ्या मंडळीच्या लक्षात आलं असेल की मी ठरवलंय की शेतकरी नेत्यांच्यावरती मी बोलले नाही, अशा पद्धतीचं मी धोरण अवलंबलेलं आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करत. राजू शेट्टीची काय परिस्थिती आहे आता? सरकारच्या आश्रयाखालच्या संघटना किंवा लोक अशा गोष्टी जनावरांना अडवण्याच्या गोष्टी करतायत. कोण आहे सरकारमधले किंवा कोण आहे संघटना सरकारच्या आश्रयाखालच्या? असं आहे की सरकारनं मुळामध्ये या व्यवसायामध्ये काय यावं. देशी गाय आमची गोमाता आहे, तो कायदा अस्तित्वात करा, त्याचा कायद्यामध्ये दुरुस्ती करा. जर्सी गाय ही काय तुमची गोमाता आहे? होस्टन गाय ही काय तुमची गोमाता आहे? बैल आमचा, त्याचा काय विल्हेवाट लावावे आम्ही ठरवू. म्हशीचं काय करावं, रेड्याचं काय करावं आम्ही ठरवू. बस सरकारला जनावरं सांभाळायची लयच, आता मी ते शब्द वापरत नाही, हौस आली असेल तर सरकारने गावात येऊन जनावरं खरेदी करावी. ते आमची आश्रय करून आपण म्हणलं की सरकारच्या आश्रयाकडे. नाही नाही, सरकारच्या आश्रयाशिवाय हे चालतं कसं. आणि मायबाप सरकार आहे. सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं आहे का शेतकऱ्याला लुटणाऱ्याच्या बाजूचं आहे? भाऊ तुम्ही आणि म्हणून सगळी शेतकऱ्यांची पोरं ही आमदार एसटीच्या प्रश्नावरती कर्मचाऱ्यांच्या बाजूनं सदैव आम्ही आहोत. 5,000 रुपयाचं मूळ वेतनामध्ये वाढ करण्याचं ऐतिहासिक काम खऱ्या अर्थानं आंदोलनाच्या माध्यमातून माझे सहकारी गोपीचंद पडळकर यांनी आम्ही केलेलं आहे. आणि अजूनही काही त्यांचे प्रश्न असतील तर निश्चितपणानं सरकारच्या दाबात आम्ही सोडवू त्यांचा प्रश्न चर्चेतून. चला, यामध्ये तपासणी का केली नाही? गोरक्षकांच्या बाजूने का पोलिसांनी जास्त भूमिका घेतली? माझ्याकडं या ठिकाणी पंचायत कार्यालय, हिरापूर बाजार
तालुका गेवराई जिल्हा बीड ह्या शेतकऱ्यांच्या पावत्या आहेत. पणन खातं हे मार्केट कमिटीला मान्यता देतं. जर तुम्हाने बाजार समितीमध्ये खरेदी केलेली जनावरं अडवायची असतील, पोलीस स्टेशनला आणायची असतील, तर पहिल्यांदा राज्यातले जनावरांचे बाजार सरकारनं आता बंद करून टाकावेत. कारण हे बाजार आम्ही तिथं लाखा 2-2 लाखाची जनावरं आणायची, पैसे कर्ज काढून तिथं जनावरं खरेदीला घालवायचं आणि पुन्हा रस्त्यात येऊन तथाकथित गोरक्षकांनी ती जनावरं पोलीस स्टेशनला आणायचे, पोलीसवाल्यांनी ते जप्त करून पुन्हा गोशाळेला विकायचे, पुन्हा आम्ही न्यायालयात जायचं. म्हणजे हा गोरख धंदा सगळ्यांना लुटमार करण्यासाठी जर तुम्ही शेतकऱ्याच्या घराची राख रांगोळी करणार असाल तर हे योग्य नाही. कारण पोलिसांचं काम आहे तपास करण्याचं. खरोखर हे शेतकरी आहेत का, त्यांचा सातबारा बघायला पाहिजे होता. ते त्या गावात राहतात का जाऊन बघायला पाहिजे होतं. ते त्या गावात जाऊन विचारायला पाहिजे होतं की नेमका यांचा व्यवसाय काय आहे. त्या बाजारातनं खरेदी जनावर केले त्याच्या पावत्या बघायला पाहिजे होत्या. आणि माझी एक मागणी आहे पोलिसांच्याकडे, तुम्ही आणि ते मिळून तुम्ही काही लुटमार चालवली आहे का या राज्यामध्ये. आणि ही जर लुटमार चालवली नसेल तर पोलिसांनी ज्यांनी तथाकथित गोरक्षकांनी ही शेतकऱ्याची जनावरं आणली ती त्यांच्यावरचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. ते गजाच्या आड गेली पाहिजे. ते किती दिवस ही दादागिरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता सहन करायची. आणि अशा पद्धतीनं जर सरकार वागणार असेल तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनावरं घेऊन पोलीस स्टेशनच्या दारात आम्ही बसू आणि सांगू हे जनावरं सांभाळा तुम्ही म्हणून शेतकऱ्यांची. अति झालं हो महाराष्ट्रामध्ये. भाऊ काय खरेदी हा माझं नाव असं म्हणून पुढं सांगा. नाव नाही, मी नाव सांगितलं आहे. मी हिरापूर बाजारातून बैल खरेदी करून घेऊन आलेलो असताना गाडी थोडी लेट झालेली 11च्या टायमिंगला. ते अर्बन बँकेपाशी 1-2 मुलं येऊन म्हणजे सहकारी त्यांनी गाडी अडवली आणि म्हटले तुम्ही कशासाठी जाताय. आम्ही त्यांना असे भरपूर प्रकारची विनवणी केली. आमचं सगळं रेकॉर्ड पहा, आमचं गावात येऊन सगळं पहा, तुम्हाला जे पाहिजे असेल ते माहिती देतो. त्याबद्दल आम्ही जर काय दोषीत गावलो तर तुम्ही आम्हाला कठोर कारवाई करा. जर आम्ही दोषीत नसेल तर आम्हाला सोडून द्या. त्याने आम्हाला रात्रीच्या वेळी असे सांगितले की तुमची सकाळी चेकिंग करतो व्यवस्थित प्रकारचे आणि सोडून देतो. आणि नंतर आम्ही गेल्यानंतर त्याने आम्हाला पुढे जावलं आणि नंतर 4 वाजता आमच्यावर एफआयआर दाखल केली. त्याबद्दल आम्हाला म्हणायचं पावती वगैरे आमच्याकडे रितसर आहे. पावती रितसर केल्याशिवाय आम्ही होत नाही. ते आम्ही ज्यांची खरेदी केली त्यांचा आम्ही आधार कार्ड नंबर आणि ना असं सगळं घेऊन आलेलो आहे. आमचं सगळं रितसर आहे. आम्ही जर काही दोषी आढळलो तर आम्ही कारवाई करा. जर पोलिसांना पावती दाखवून सुद्धा हो पोलिसांना पावती दाखल केली. ते म्हणले तुमचं आम्ही नंतर सकाळभरी सगळं पाहू शकतो. पण आम्ही ते न पाहताच त्यांनी 4 वाजता आमच्यावर एफआयआर दाखल केली. आम्ही त्यांना विनवणी केलेली आमची सकाळभरी सगळी चौकशी करा आणि चौकशीत काय आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. मारहाण केली त्यांनी. मारहाण करण्याचं म्हणजे कसं प्रयत्न त्यांनी ड्रायव्हरला म्हटले चला गाडी, आमचे ड्रायव्हर म्हटले नको, पण त्यांनी गाडी आणून लावण्याचा प्रयत्न केला.